शाळेत टिळा टिकलीवर बंदी, पालकांचा संताप, शिक्षण विभागाची शाळेला नोटीस। कल्याणमधील प्रसिद्ध केसी गांधी इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी कपाळावर टिकली लावणे, विद्यार्थिनींना हातात बांगड्या घालणे तसेच विद्यार्थिनींनी राखी अथवा धागा बांधणे यावर बंदी घालण्यात आल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली। पालकांच्या म्हणण्यानुसार शाळेत टिळा टिकली किंवा कोणत्याही प्रकारची विद्यार्थ्यांना जबरदस्तीने टिळा पुसला जात असून काहींना मारहाण देखील करण्यात आल्याचे आरोप करण्यात आले। शाळेकडून विद्यार्थ्यांना टिळा लावून आल्यास शिक्षा केली जाईल अशी धमकी दिली गेल्याचा पालकांचा दावा आहे। एकंदरीत या संतप्त पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांवर धाव घेतली असता त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना टिळा टिकली, गंध, बांगड्या आणि राखी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती दिली आहे। या निर्णयाविरुद्ध आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने सुद्धा शाळा प्रशासनाला विचारणा केली आहे। ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट, कल्याण। आज कल्याणमध्ये एक नामांकित स्कूल केसी गांधी ही शाळा आहे। अनेक विद्यार्थी इकडे घडले आहेत। देशपांडे नावाजलेली शाळा आणि देशपांडे सारखे क्रिकेटर म्हणजे कल्याणमधनं या शाळेमध्येच घडलेला असा विद्यार्थी अशा शाळेमधनं काही गोष्टी अनादानामधनं त्यांच्याकडून जी काही एखादी गोष्ट टिकल्याचा प्रकार काही विद्यार्थी आणि पालकांकडनं माझ्याकडे जेव्हा काही तक्रारी आल्या, तक्रार अशा प्रकारची होती की कपाळावरचा जो गंध आणि मुलींच्या डोक्यावरची जी टिकली असते आणि बऱ्याचशा काही गोष्टी जसं आपण पूजेला बांधलेला जो धागा असतो, धार्मिक धागा असतो, तो कापण्यात आला। अशी या गोष्टीची शहानिशा करून बऱ्याचशा पालकांना मी ती चौकशी केली, विद्यार्थ्यांची मी म्हणणं ऐकून घेतलं। बघा, लहान मुलं हे जी विद्यार्थी असतात त्यांच्या ज्या मुखातनं ज्या काही गोष्टी निघलेल्या असतात त्या सत्य आणि तथ्यच असतात। पण अशा सगळ्या प्रकारामधनं मी जेव्हा मुख्याध्यापकांना ही गोष्ट विचारली, मला सर हा शाळेचा विषय आहे, अतिशय चांगली शाळा आहे, विद्यार्थी घडलेत, ह्या शाळेमध्ये अशा सगळ्या तक्रारी माझ्याकडे आल्या आणि त्याच्यामध्ये हिंदू धर्माच्या काही आमच्या सगळ्या पालकांच्या भावना दुखावल्या। हा झालं नाही, बैठकीच्या बद्दल पण मी सांगतोय, पण पार्श्वभूमी थोडी मला सांगावी लागेल। त्यामध्ये त्यांनी जो फतवा काढला होता, जरी माझ्या त्या फतवा शब्दाचा त्यांना राग जरी आला असेल, जरी तो तोंडी मला याच्यामध्ये सर आर्ग्युमेंट करायचं आहे, मी पहिला म्हणालो शाळा चांगली आहे, पण हा जो फतवा काढला होता तो तोंडी जरी फतवा असला तर कुठेतरी तो फतवा यांनी थांबवावा असा आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला नाही। मागच्या आठवड्यामध्ये मुख्याध्यापकांना आम्ही कळवला होता, त्याच्यानंतर पण ते कृत्य पुन्हा रिपीट झालं आणि त्याच्यानंतर आज एक बैठक झाली, सकारात्मक बैठक झाली। सन्माननीय सेक्रेटरी पालन सरांनी पण त्याच्याबद्दल म्हणाले की असं काही कुठली गोष्ट अनादानाने जरी झाली असेल, आमच्या शिक्षकांकडे जरी झाली असेल ती आम्ही थांबवू आणि त्यांनी त्या प्रकारे ती गोष्ट थांबवल्यानंतर, कारण हा प्लॅटफॉर्म राजकारणाचा नसून हा विद्यार्थ्यांचा आणि शाळेचा विषय आहे, आम्हाला याला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही, शाळेचा विषय आहे, हा इथे थांबला पाहिजे। येणाऱ्या दिवसामध्ये मी पालन सरांना हात जोडून विनंती केली आहे की सर का ह्या गोष्टीमध्ये आमच्या कुठल्याही गोष्टी दुसऱ्या धर्माचा आम्हाला कुठल्या सर्व धर्माच्या विद्यार्थी इकडे शिकतात तशी हिंदूही शिकतात, त्यांच्यावर कुठल्याही गोष्टीचा अशी सक्ती करू नये आणि ही सक्ती त्यांनी त्वरित थांबवावी अशी आमची नम्र विनंती। सर इकडे बघून बोला ना सर, ही सर्वधर्मीय शाळा आहे, त्यांचं पत्र मला मिळालेलं आहे, मी बघतो मिळालेलं आणि ते आमची मीटिंग होणार आहे आणि त्याच्यात आम्ही तो नियम कसं काय आहे ते ठरवून यांना रुपेश यांनी जी मुख्य आमच्याकडे आणलेली आहे तक्रार, तो त्यांच्याशी बोलेल, मी त्यांचं कळवेल काय आहे ते। सर, व्यक्ती स्वातंत्र्य एक असतं, व्यक्ती स्वातंत्र्य शाळेचे युनिफॉर्मचे नियम आहेत, शाळा चालवण्याचे नियम आहेत, त्यानुसार आम्ही चालतोय। त्या नियममध्ये असं काही आहे का ते आता बघा, आता यांनी विषय काढला म्हणून ते बघतो आणि त्याप्रमाणे मी कळवणार ते। संचालक मॅडम होते, त्याचं असं म्हणणं आहे की असुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा सर्व केला गेला। हो, आहे त्या गोष्टी आहेत ना, कळा बाबा, बघा तुम्ही विषय लांबवत आहे पण मी बोलतो त्याचं। आता सरदारजी कळा आणला, त्यांनी कोणाला मारला, बांगडी फुटली, कोणाला काच लागला, ह्या गोष्टी आम्ही त्याची दक्षता घेतो आम्ही त्याची। सर, पण टिळा पुसणे किंवा टिकली काढणे अशा प्रकारचे जर प्रकार होत असेल तर पालकांनी जी तक्रार केलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे, एकंदरीत तुम्ही याबद्दल काय म्हणाल? कारण ही शाळा आहे, आता युनिफॉर्म सगळ्यांना सारखा असतो आणि याविषयी आणखीन काय सर्क्युलर आहे काय आहे त्याप्रमाणे आम्ही अभ्यास करून ते कळवू यांना आणि या रुपेशला मी खात्री दिलेली आहे की त्याप्रमाणे आम्ही कळू कसं काय। त्यांनी आपल्या एका शिक्षकाला भेटलेले, त्यांना मेमो देण्याचं तुम्ही सांगितलं? जर नाही कोणी, हे पहिल्यापासून नियम आहे शाळेचा
की शिक्षकांनी कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्याला मारू नये, हात नाही कोणत्या प्रकारे मारू नये. जर मारलं असेल तर तो शिक्षकाचा गुन्हा आहे आणि त्याची दक्षता घ्यायला पाहिजे म्हणून मेमो त्यांना देणार आहोत. सर, आम्हाला या घटनेबद्दल पहिला 26 ऑक्टोबरला बाहेरून कळलं, जेव्हा आमच्याकडे पत्र शिवसेनेच्या वतीने रुपेश भोईर साहेब यांनी दिलं मुख्याध्यापकांकडे. मुख्याध्यापकांनी त्यावेळेला त्यांना परिस्थिती समजून सांगितली की अशा प्रकारचं काही घडलेलं नाही. ज्या वेळेला मुख्याध्यापकांनी त्यांना हे सांगितलं, ते म्हणाले आम्ही काही दिवसानंतर येतो आणि आम्ही त्याच्यावरती इकडे विचारणा सुरू केली की असं काही कोणी शिक्षकांनी काही केलं आहे का. आता सर्वप्रथम पहिली गोष्ट ही आहे की शाळेने अशा कुठल्याही प्रकारचा फतवा काढलेला नाही. जे फतवा करून ही गोष्ट अशी खूप मोठी आहे, तसं कोणी असेल फतवा त्यांच्याकडे तर आम्हालाच दाखवावा, दॅट विल बी बेटर. दुसरी गोष्ट म्हणजे शाळा ही सर्वधर्मीय शाळा आहे, इथे सर्व धर्माचे मंडळी आहेत. आत्तापर्यंत युनिफॉर्म हा एकमेव गणवेश हा एकमेव युनिफॉर्म असावा मुलांचा, असं धोरण शाळेने राबवलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे जसं म्हटलं जातं की कुठल्याही प्रकारच्या गोष्टी मुलं मध्ये शार्पनरसारख्या गोष्टी घेऊन यायचे आणि कोणाच्याही मनात आणि ध्यानीमनी येत नसे की शार्पनरनी काय इजा होऊ शकते. पण त्यामध्येही मुलं शार्पनरच्या मधला जो हे आहे ज्याच्याने शार्पन होतं ते काढून वापरायला सुरुवात कधी करण्याची भूमिका मुलांची असते त्या मस्तीमध्ये. अशाने कोणाला इजा होऊ नये म्हणून आम्ही तेही लोकांना सांगितलं की तुम्ही आणत जाऊ नका. त्या व्यतिरिक्त इतर धर्मीय मंडळी जे कडे घालतात, बांगड्या किंवा काय, ह्याच्याने कोणालाही दुखापत होऊ शकते. आज मुलं अशी आहेत की एका वर्गामध्ये एका जागेवर बसण्याची मुलांची कॅपॅसिटी खूप कमी आहे. रील्स वगैरे आणि व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना इतक्या अनेक गोष्टी कळतात की त्यामधलं खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, याची अनुभूती मुलांना शाळेमध्ये किंवा घरी पालकच देऊ शकतात. त्यामुळे हा विषय धार्मिकरित्या आता पुढे येतो आहे आणि त्याला धार्मिक वळण लावलेलं आहे. तसं शाळेमध्ये काही झालेलं नाही. आम्ही शाळेमध्ये सगळे हिंदू सण साजरे करतो. शाळेमध्ये आम्ही दहीहंडीपासून मुलांना साजरे करतो. आज तुम्ही आमची ही छोटी मुलं बघतायत, त्यांनी आज दांडिया साजरा करण्यासाठी उद्या दसरा कार्यक्रम असल्या कारणाने ते त्यासाठी इथे शाळेमध्ये आलेले आहेत. त्यामुळे कुठल्याच मुलांना कुठल्या प्रकारचा अनुभव देण्यासाठी आम्ही ॲक्टिव्हिटी बेस्ड सगळं लर्निंग घेतो. पण ह्या बाबतीमध्ये एक गोष्ट तर निश्चित की आम्हालाच आता गायडन्सची गरज आहे की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुलांसाठी नेमकं काय केलं पाहिजे. कारण ज्या वेळेला सुरक्षेचा प्रश्न येतो, एखाद्याला बांगडीची काच लागली, कोणी ती डोळ्यावर मारली, कोणी आणि काय झालं, तर अशा पद्धतीच्या ज्या घटना घडतात त्यावेळेला सुरक्षेच्यासाठी पण शाळा ही पहिला शाळेच्या हे पहिले येतं. शाळेच्या बाबतीमध्ये सगळे फतवे पहिला निघतात. मग अशा प्रकरणामध्ये आम्हालाच उलट गायडन्सची गरज आहे आता की कसं आम्ही नेमकं वागावं. कारण आत्तापर्यंत आम्ही मुलांचं कुठलंही हित डावलू न देता शाळा चालवत आलेलो आहोत, याची सगळ्यांनी कल्पना घ्यावी. आणि मुख्याध्यापकांकडे कुठल्याही प्रकारची तक्रार आलेली नाही आहे हे मुख्याध्यापकांनी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलेलं आहे. सर, इथे जसं मी मगाशी म्हटलं की सर्व जातीय लोक या शाळेमध्ये आहेत. एका जातीतल्या लोकांनी एखादी गोष्ट चालू केली तर दुसऱ्या जातीतली लोक पण चालू केली ते चालू करतील. मग इकडे धार्मिक तेढ शाळेमध्येच निर्माण झाला तर आम्ही सुरक्षेच्या बाबतीमध्ये आम्ही नेमकं काय करावं हेच तर आम्हाला कोणीतरी सांगावं. ते गाईडलाईन्स घेऊन आम्ही पुढे जाऊ. आणि मुळामध्ये शाळेमध्ये सगळे जे व्यक्ती आहेत ते हिंदूच आहेत. कोणी आपल्या हिंदू धर्माला डागाळेल किंवा हे करेल असं इथे कोण करणारं नाही. उलट आम्ही प्रोत्साहन देतो. पण फक्त धार्मिक टिळा किंवा हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे असं धरून चालणं पण तितकंसं योग्य नाही ठरणार. शाळेच्या बाबतीमध्ये मुलांचं हित हे आम्हाला सगळ्यात पहिलं बघावं लागेल. पालक सभा आता नुकती झालेलीच नाही. पालकांना काही बोलण्यासाठी आमच्याकडे आता नुकती सभा पालकांची कुठली झालेलीच नाही आहे. आणि जसं तुम्हाला सांगितलं मुख्याध्यापकांशी पण तुम्ही बोला. त्यांनी तुम्हाला ह्या अगोदरच सांगितलेलं आहे की अशा कुठल्याही तक्रार पालकांची मुख्याध्यापकांकडे किंवा मुलांची मुख्याध्यापकांकडे आलेली नाही. आम्हाला हे पहिल्यांदा 26 ऑक्टोबर रोजी बाहेरूनच कळलेलं आहे. आणि त्यानंतरचे जर दिवस बघितले तुम्ही तर एक रविवार गेला तर कालपर्यंतचे दिवस म्हणजे 2च दिवसामध्ये हे अगदी प्रकरण धार्मिकरित्या पेटलेलं आहे. धन्यवाद. माझा मुलगा शाळेत शिकतो. त्याला अचानकपणे पहिलेपासून 5वीपर्यंत तो शिकला पण त्याला कधी मना न केले. या महिन्यात अचानक त्याला टिला लावण्यासाठी मना केली.
त्यांना तर मला माहिती पडलं, मला सांगितलं मुलाने का पप्पा म्हणजे टिला लावण्यासाठी मना करतात. तर मी शाळेत येऊन प्रिन्सिपलला भेटलो, येऊन ते सर बोललो असा प्रकार घडतोय. ते बोलतात हो, बोलतात आम्हीच चालू केला, बोलतात हे का मुलांना तुम्ही शाळेत येताना टिकला लावून पाठवू नका, घरी गेल्यानंतर टिला लावा. तर मला ते योग्य वाटलं नाही. बोललो आम्ही हिंदू धर्मात ते बोललो, तर त्याला लहानपणापासून ती सवय लागलेली आहे टिला लावण्याची. आणि तुम्ही पण कधी मना नाही केली शाळेत असताना 5वी पर्यंत. आज 6वीला गेल्यानंतर त्याला अचानक का मना केली.